नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राजेश चौधरी, आपला कृषी मित्र. मित्रांनो, आज 18 सप्टेंबर. मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओचा मुद्दा आहे की टोमॅटोमध्ये साईड्स होण्यासाठी काय करावे. तर मित्रांनो, काल 17 तारखेला पिंपळगाव बसवंत टोमॅटो मार्केटचे जे रेट होते ते एक्सपोर्ट साधारणतः 160-70 80 रुपयापर्यंत खाली होत होते. त्यानंतर लोकलचे जे रेट आहे 150 रुपयापर्यंत ते देखील 160पर्यंत होते हायेस्ट, आणि कमीत कमी 100, 190, 60 रुपये, 50 रुपयापासून विकलेले आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी. तर अशामध्ये बरेच रेट डाऊन झाले. आणि काय करणार आता, जर रेट आपल्या हातात नसतात मित्रांनो, बाजारभाव आपलं फक्त माल बनवणे, चांगलं पीक करणे, चांगला माल बनवणे आणि चांगल्या प्रतीचा माल मार्केटमध्ये घेऊन जाणे आपल्या हातात इथपर्यंतच असतं. बाकी बाजारभाव हे तर सर्व निसर्गावर अवलंबून असतं आणि जितकी लागवड, आवक या गोष्टीवर ते अवलंबून असतं. तर मित्रांनो, बरेच तरुण शेतकरी नाराज होऊन जातात. तर यांच्यासाठी मी एक मोटिवेट म्हणून एक सांगेल की म्हणजे जो मला पण अनुभव आलेला आहे. तर म्हणजे अशी परिस्थिती 2 वर्षापूर्वी देखील टोमॅटोची होती, ज्यावेळेस आर्यमान या सर्व टोमॅटोचे बाजारभाव 100-50 रुपयाने देखील माल विकलेला आहे. मी स्वतः देखील रात्रीचे 12 वाजता आर्यमानचा दुसऱ्या तोड्याचा माल 51 रुपयाने खाली करून आलो होतो. तर इतकी वाईट परिस्थिती होती त्यावेळेस. मी देखील असंच खूप नाराज झालो होतो. तर माझ्या घरच्यांनी मला एक सांगितलं होतं की 1 वर्ष शेतीमध्ये पिकणार नाही, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष देखील पिकणार नाही, पण 5 वर्षामध्ये एकदा तरी शेतीतून चांगलं उत्पादन होईल आणि चांगला रेट पण होईल, आणि त्यावेळेस चांगलं तुला उत्पन्न देखील होईल. तर ती राहिलेल्या त्या सर्व 4 वर्षांची भर तुला ते 1 वर्षात होईल. तर हा मी अनुभव स्वतः घेतलेला आहे. आपल्याला म्हणजे सलग 2-3 वर्ष फ्लॉप गेले होते. त्याच्यानंतर सलग 2 वर्ष टोमॅटोमध्ये चांगलं उत्पादन झालं. मागच्या वर्षी देखील चांगला रेट होता, त्याच्या मागच्या वर्षी देखील चांगला रेट होता. तर चालू वर्षी देखील टोमॅटोचे रेट थोडे डाऊनच आहे, म्हणजे रेट म्हणजे खूपच डाऊन आहे. तर अशी वेळ येतच राहते, पिकांना भाव कमी जास्त होतच राहतात. तर आपण हतबल होऊ नये आणि लढत राहायचं. जरी या पिकात घडलं नाही तर पुढच्या पिकामध्ये प्रयत्न करत राहायचे आणि नव्यानं सुरुवात करत राहायची. तर मित्रांनो, आजचा आपला हा मुद्दा आहे की टोमॅटोवरती आपण काय साईजसाठी काय करू शकतो. तर आता आपले रेट खूप डाऊन आहे. आपण याच्यासाठी कमी खर्चामध्ये आपण एक ॲप्लिकेशन सांगतोय, एकच ॲप्लिकेशन सांगतो. त्याचे एकदम परफेक्ट रिझल्ट वाटत आहे मला, पण मी पण प्रयोग केलेला आहे, तर तुम्ही देखील करू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे, एक सिंगल सुपर फॉस्फेटची गोणी घ्यायची आहे, एक चांगल्या कंपनीची सिंगल सुपर फॉस्फेटची एक 50 किलोची गोणी घ्यायची 1 एकरासाठी. ती 200 लिटरमध्ये 2 दिवस भिजत घालायची. ती सतत 2 ते 3 तास मिळून हलवत राहायचं ती. तर ते द्रावण हलवत राहायचं. त्यानंतर जितकं द्रावण विरघळलेलं राहील ते तिसऱ्या दिवशी आपल्याला एका जे आपलं लिक्विडचा ड्रम असतो, ड्रीप लिक्विडसाठी आपण ड्रम तयार केला असतो, त्याद्वारे आपण कुठलेही लिक्विड टाकून सोडत राहतो. तर त्या ड्रममध्ये आपल्याला त्याची निवळी काढून घ्यायची. जो खाली चोथा असतो तो तसंच राहून द्यायचा आहे. बाकी जितकं पाणी असेल त्यामध्ये ते सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आणि जो चोथा राहिलेला असतो तो आपल्या शेणखतावरती दुसरीकडे टाकून द्यायचं आहे, जेणेकरून ते शेणखत देखील आपल्याला कुजवण्याचं काम होईल. आणि इकडे आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेटमधून आपलं फॉस्फरसची लेवल वाढेल. त्यासोबत आपल्याला फॉस्फरिक ॲसिड घ्यायचं आहे 1 ते 1.5 ते 2 लिटरपर्यंत, फार तर फार 2 नाही, 1 ते 1.5 लिटरपर्यंत फॉस्फरिक ॲसिड घ्यायचं आहे त्यामध्ये. आणि त्याची 1 एकराला आपल्याला एका बॅगेची एक निवळी सोडायची. तर ती निवळी सोडल्याने काय होईल मित्रांनो, जे आपली टोमॅटोची साईज आहे ती साईज इन्क्रीज होईल, म्हणजे वाढेल. आणि फळाची साईज वाढली तर अर्थातच आपला जो छोटा माल आहे तो अशा पद्धतीचा त्याची साईज होऊन तो मोठ्या प्रतीच्या मालामध्ये निघून जाईल. म्हणजे गोलटी कमी निघता आपली मालाची साईज चांगली होईल. तर एक कमी खर्चामध्ये आपण 500 रुपयाचे एक सिंगल सुपर फॉस्फेटची गोणी 500-550, आणि त्याच्यासोबत
150 ते 200 रुपये लिटरचं एक फॉस्फरिक ॲसिड. तर साधारण एक 800 रुपयाचा जर खर्च धरला तर एक खर्चामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे साईजला मदत होईल. आणि ज्यांचे फ्लावरिंगमध्ये आहेत त्यांनी देखील एकराला 25 किलोची निवळी जर सोडली तर त्यांना देखील सेटिंगला आणि फॉस्फरस लेवलला वाढायला मदत होती. जर फॉस्फरसची कमतरता सांगतो मित्रांनो, टोमॅटोचे जे पान आहे, अर्थात आता इथं हा व्हायरसचं झाड वाटतंय मला, पण हे पानावरती डिफिशियन्सी दिसते. हे जे पान आहे याच्या कडांना हे शायराळा अशा प्रकारची शायराळा रंगाची पडते. हे बघा, ही अशा पद्धतीची ही कड आहे जी पानाची, ही जी कड आहे ही पूर्ण शायराळा रंगाची पडते. तिला फॉस्फरसची डिफिशियन्सी आपण समजतो. तरी जी अशा प्रकारे ज्यांच्या प्लॉटमध्ये डेफिशियन्सी असेल तर त्यांनी हे नक्कीच जर सोडलं तर तिथे आपल्याला फॉस्फरस लेवल आपल्या झाडाची वाढण्यास मदत होईल. तर तुम्ही देखील असा प्रयोग करू शकता. आणि जास्त बाजारभावाचं टेन्शन घेऊ नका. होईल यावर्षी नाही, पुढच्या वर्षी देखील बाजारभाव भेटतील. दरवर्षी आपल्याला बाजारभाव भेटलच हे शाश्वती नसते. आपलं काम आहे आपलं शेती करणं, आपण ते करत राहायचं. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलवरती नक्की नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओला लाईक करायचं. तर चला मित्रांनो, बाय बाय.